आज कारभाऱ्यांनी मोठ्या मोठ्या खेकड्या घेऊन आलेत आणि रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा आमची आरू जागी आहे आणि यश सुद्धा जागा आहे. तुम्ही बघू शकताय खेकड्यांच्या नांग्यांबरोबर खेळतोय आणि त्याचं डिसिजन झालंय की ना खेकड्या आहेत ना त्या भरून करायच्या. तर आरू पाण्याबरोबर पण खेळते आणि त्या नांग्यांना सुद्धा हात लावते. तर इकडे आम्ही वाटणाची तयारी केली. कारभारी तिकडे खेकडे साफ करतात तोपर्यंत लसूण, मिरची आणि आल्याचं वाटण तयार केलं. हे बेसनमध्ये घातले आणि हळद आणि मीठ घातले चवीनुसार आणि यामध्ये ना कोथिंबीर बारीक चिरलेली आणि किसलेलं खोबरं घालून हे मस्त पाणी घालून आपण मळून घेतले आणि या खेकड्यांमध्ये भरून खेकडी बांधून घेतली. कारभाऱ्यांनी फोडणी दिली खेकड्यांना. तर तेलामध्ये आलं लसूण पेस्ट घातली, कांदा घातले खेकड्यांचं आणि मसाले घातलेत घरचेच आणि हळद पावडर घातली आणि या खेकड्या घालून चांगलं परतून घेतले आणि ह्या नांग्यांचं पाणी जे आहे काढून घेतलेलं ते यामध्ये घातले. आता चवीनुसार मीठ घातले आणि मस्त हा रस्सा उकळून घेतलाय. तुम्ही बघू शकताय काय मस्त कमाल रस्सा झालाय. या जेवायला आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.